नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे ते. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा. भरपूर पाणी पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. योग्य पद्धतीने पाणी न पिल्यास तुम्ही आजारी देखील पडू शकता. म्हणून आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत आज आपण जाणून घेऊया. आयुर्वेदानुसार पाणी शरीराच्या तापमानापेक्षा थंड असता कामा नये, कारण खूप जास्त थंड पाणी पिल्याने शरीर कमजोर होते. तसेच हार्ट अटॅक, किडनी फेल्युअरचा धोका देखील उद्भवू शकतो. उन्हाळ्यामध्ये तहान खूप लागते, पण उन्हामधून आल्या लगेच पाणी पिणे शरीरासाठी नुकसानकारक आहे. तसेच रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवा, सकाळी ते पाणी प्या. 90 दिवस न चुकता असे केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तसेच मुरूम, पुरळ, ब्लॅकहेड्स अशा समस्या नाहीशा होतील. तसेच शक्य असेल तर बाटलीने पाणी पिण्यापेक्षा ग्लासने तोंड लावून गोट गोट पाणी प्या. एकाच वेळेस पोटभर पाणी पिणे म्हणजेच खूपच जास्त पाणी पिऊ नका. जेवण करण्याच्या अर्धा तास अगोदर पाणी प्या. आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्या. म्हणजेच जेवण झाल्या पोटभर पाणी पिऊ नका, यामुळे अन्न नीट पचत नाही. अंघोळ करण्याच्या अर्धा तास अगोदर पाणी पिल्याने रक्तदाबाशी संबंधित समस्या नाहीशा होतात. तसेच व्यायाम करण्यापूर्वी आणि व्यायाम करण्याच्या नंतर पाणी प्यावे, म्हणजेच घामाद्वारे निघून गेलेल्या पाण्याची कमतरता भरून निघते. म्हणजेच आपले शरीर पूर्णपणे हायड्रेट राहते. टिप्स जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार.